प्रेमाचे जे अंकुर आहेत वाळलेले तुझ्या श्रीचरणामध्ये घुसत असतील तर रक्तबंबाळ होत असतील. कन्हैया कुठेच रे बाबा तू. आमच्या अंगाचं कातड काढून जरी आम्ही तुला श्रीचरणाला चप्पल शिवली उपांडव शिवले तरी तुझे उपकार भेटणार नाही भगवंता. भट्टोबास सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचे श्रीचरण आपल्या छातीवरती ठेवल्यानंतर भगवंतानी ते आलिंगन धरत असत प्रेमाने आणि असं समजत असत की मी चक्रधर भगवंताच्या श्रीचरणातली पायतण आहोत. तो आल्हाद त्यांना वाटत असे, गोपिकांना असे वाटत. गोपिकांचा श्रीकृष्णावरती प्रेम आहे ते असंच आहे, इतकं पवित्र आहे ते. शीलतृणांकुरे शीदती तिना कलिलतां मना कांत गच्छति. शीलतृणांकुरे शीदती तिना कलिलतां मना कांत गच्छति. कलिलतां मना कांत गच्छति. प्रणतदेहिनं पापकर्षणं श्रीनिकेतनं महर्षी व्यासानं रचलेले हे श्रीमद भागवत राजा परीक्षितीला शुकदेव निरूपण करतात. हे राजा, गोपिका कृष्ण दिसत नाही म्हणून रडायला लागलेली आहे. कशा रडतायत त्याचं वर्णन महर्षी व्यास करतात. रुरुदु सुस्वरम राजन. हे राजन, गोपिका सुरात रडतायत, अगदी सुरामध्ये रडतायत. का रडतायत? कृष्ण दर्शन लालसा. कृष्णाच्या दर्शनाची लालसा लागलेली आहे. कृष्ण दिसला पाहिजे. कुठे गेला गे माय?
गोपिका संपूर्ण वृंदावनामध्ये भगवान गोपाल कृष्णाला शोधत आहेत. आणि जेव्हा लक्षात आलं की गोपिकांचा अहंकार निखळून पडला, गळून पडला, तेव्हा साक्षात भगवंताचं दर्शन झालं. भगवंत केव्हा भेटतो माहितीये? अगदी सोपं. अहंकार गेला की भगवंताचं दर्शन, अहंकार आला की भगवंत गायब. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. आपल्यात अहंकार निर्माण झाला की दर्शन सुद्धा बंद होतं भगवंताचं. भगवंताचं काही नाहीये त्याच्यामध्ये, अहंकार आडवा येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. जसा अहंकार निखळून पडला तसं भगवंताचं दर्शन सुरू झालं. भगवंत जवळ आहेत. गोपिका रडायला लागल्या. भगवंताचं चरणावरती मस्तक ठेवलं. प्रभू राया, हे भगवंता, कुठे गेला होतास रे बाबा? कुठे लपला होतास? असं का टाकून जातोस? कृष्ण म्हणाले, इथेच आहे, त्या कदंबाच्या वृक्षाखाली मी बसलो, फक्त निवांत बसलो, बासरी वादन बंद केलं आणि निवांत बसलो. भगवंत निवांत का बसतात माहितीये? जीवाचे दोष शोधत असतात आणि त्या दोषाचं क्षालन करतात. सकळ जीवाचं चिंतन करतात भगवंत. तेव्हा निश्चिंत बसलेले असतात. भगवंत शांत बसलेले असतात. स्वामी चक्रधर महाराज प्रातःकाळी उठल्यानंतर जेव्हा उपांनो घेऊन जातात आणि प्रातःकाळची विधी उरकून येतात, मुखमार्जन होतं, बाईसा सुंदर आसन रचते भगवंतासाठी. शयनासन आहे, झोपण्याचं आसन आहे, ते पद्मासन म्हणून बसण्यासाठी टाकतात आणि स्वामी चक्रधर महाराज बसतात आणि भगवंत शांत बसलेले, निवांत, डोळे झाकलेले आहेत. बाईसा विचारते, देवा, आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतिती. स्वामी म्हणतात, बाई, हे सकळ जीवाचे चिंतिती. आम्ही सगळ्या जीवाचं चिंतन करतो. नरकातल्या, स्वर्गातल्या, कर्मभूमी मधल्या, मनुष्य योनी मधल्या, पशु योनी मधल्या सगळ्या जीवांचं चिंतन आम्ही करतो. तो दयाळू भगवंत सर्वांचं चिंतन करत असतो जेव्हा शांत बसलेला असतो. गोपिकाने बघितलं, भगवंताचं दर्शन झालं. गोपिका आनंदल्या. तोपर्यंत पहाट झालेली होती. पहाटेची शुक्राची चांदणी निघाली होती आणि गोपिकांच्या लक्षात आलं, देवा, भगवंता, आम्ही सगळ्याच सासवा, सुना, ननंदा, भाऊजया सगळ्याच इकडे आलो. घरी नुसते टोळम भटत म्हणले माणसं. आणि ते म्हणत असतील, पाया गेल्या कुठं? आता जावं लागेल देवा, प्रपंच ओळखोय. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. आपली बात अशीच आहे, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. हे करू का ते करू, सांगा मी काय करू. अशीच गोष्ट आहे ना. गोपिकांचं असंच झालेलं आहे. कृष्णाला सोडू वाटत नाही, प्रपंचालाही सोडू वाटत. आपापल्या घरी गोपिका येतात. 12 वर्षाचा काळ भरकून उडून गेला आणि कंसाला विचार केला की कृष्ण असा येत नाही, मग त्याला युद्धाचं आमंत्रण द्यावं. म्हणून टुर्नामेंट भरवले. टुर्नामेंट कळते ना, खेळ टुर्नामेंट म्हणतात त्याला. आपल्याला इंग्रजी जास्त कळतं, मराठी कळत नाही, म्हणून टुर्नामेंट म्हटलं. कुस्त्याचे जंगी तयारी केली, कुस्त्याचा पट. आता तिथं 2 पैलवान तर होतेच, मुष्टिक आणि चाणूर. प्रसिद्ध होते कंसाकडे. राखीव अगदी मस्तपैकी दररोज खोबरं खाय, काजू खाय, बदाम खाय, दाबून अगदी. आणि असं म्हणजे असे चंचल झालेले होते. आणि त्यांना तयार करून कृष्ण आला, पटकन पकडायचं.
ठिकाणी चालू तयार अगदी दंड बैठका काढून फिरून तयार दंड अशी ठोकून तयार केलेली होती. कृष्ण भगवंताला निमंत्रण पाठवलं, म्हटले या कुस्तीचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही खेळायला या. पाठवलं कोणाला? अक्रूराला. अक्रूराचं जसं आगमन झालं गोकुळामध्ये आणि अक्रूराचा रथ नंद बाबाच्या दारामध्ये थांबला. अक्रूर आतमध्ये गेला, नंद बाबाला निरोप दिला, सांगितलं कंसाला बोलवणं पाठवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे कुस्त्याचं. नंद बाबाच्या लक्षात आलं दुरून याला काही करता येत नाही, म्हणून हा जवळ बोलवतो. यशोदा माता रडायला गेली, नको ना जाऊ कृष्णा. अगं आई, तुला असं वाटतं का इथं राहून त्याने माझं काही बिघडवलं नाही म्हणून तिथं येऊन तो मला बिघडवणार आहे, माझं काही म्हणजे करणार आहे? तुझ्या पुत्रावर तुझा विश्वास नाही का? आहे रे बाळा, पुतणीला बघितलं ना तू, आगासुराची काय अवस्था झाली माहितीये ना तुला? शकटासूर, कागासूर माहितीये ना? हो रे बाबा, ते सगळं करे, पण काय करू मी? आई आहे ना, माझा जीव तुटतो रे कृष्णा. नंद बाबा शांत. अक्रूरानं शेवटचं अस्त्र टाकलं. नंद बाबा, तुम्हाला माहित नाही कृष्ण तुमचा मुलगा नाही तो. घरादार डोळ्यातून अश्रू व्हायला लागल्यानंतर अक्रूरा असं म्हणू नका, कृष्णाला न्या खुशाल, पण तो माझा मुलगा नाही असं मात्र म्हणू नका. अहो, त्याचे देहाचे आई वडील अजून कारागृहामध्ये आहेत, त्याला सोडवण्याची जबाबदारी कुणाची आहे? यशोदेने आषाढभूत नजरे करून कृष्णाकडे बघितलं. कृष्णा, जा बाबा, आकाशाला कुठं पाहता येतं का? वाऱ्याला कुठं धरता येतं का? सूर्यावरती पाकडून तोडच घालता येतं? पृथ्वीला कवटाळता थोडंच येतं? जा बाबा. कृष्ण भगवंत यशोदेच्या जवळ गेले, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. आई, अगं मी तुझ्यापासून दूर होतोय म्हणजे तुझ्या अंतःकरणातून बाजूला होतोय असा तर अर्थ नाही ना. जे प्रेम तुम्ही लोकांनी मला दिलेलं आहे ते प्रेम तर डुप्लिकेट नव्हतं ना, ते खरं होतं ना. वार्ता गोपिकांना कळाली. गोपिका धावत पडत नंद बाबाच्या वाड्यामध्ये आले. यशोदे, ऐकलं ते खरंय? हो ग बाई, खरंय. कृष्ण जाणार आहे. अगं असे कसे तू? कृष्ण जाणार आहे म्हणजे? तर कंस काय करेल याचं माहित नाही तुला? कसं समजून सांगू? त्याला नाही अडवू शकत नाही. तू नाही अडवू शकत, आम्ही अडवतो. गोपिकांनी अडवायला सुरू. कृष्णा, वेगवेगळ्या प्रकारचे पैतरे टाकून पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे डाव टाकून पाहिले, आम्हाला विसरलास, आम्हाला सोडून चाललास. अरे, तू गेल्यानंतर तू आमचा प्राण आहेस आणि या देहातून प्राण निघून गेल्यानंतर हे शरीर जिवंत राहणार आहे का कृष्ण? भगवंताने त्यांना सांगितलं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला विरह देतो, या विरहामध्ये
अधिक तुम्हाला माझी आठवण येणार आहे, अधिक माझं नामचिंतन घडणार आहे. विरहामध्ये भगवंताच्या विरहानं डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा जास्त वाहतील आणि त्यामुळे तुम्हाला अधिक गोमट लागणार आहे. याचा विचार करा ना. अशा विरहामध्ये तुम्ही असल्यानंतर तुम्हाला माझी प्राप्ती अगदी सुखकर होणार आहे. भगवंत अजून समजून सांगतायत, परोपरी न गोपिकांना समजून सांगितलं. राधिका खरं तर पात्रच नाहीये भागवतामध्ये, पण त्याला क्रिएट केलेलं पात्र म्हणून फार सगळ्याच राधिका आहेत. जे कृष्णावरती खूप प्रेम करत आहेत त्या सगळ्या राधिकाच आहेत. राधा शब्दाचा अर्थ उलट जर केलं तर धारा असं होतं. प्रेमाची जी धारा आहे, कृष्णाकडे वाहणारी धारा, तिला राधा म्हटलेलं आहे. प्रपंचाकडे जी धारा वाहते ती नव्हे, कृष्णाकडे प्रेमाची जी धारा वाहते ती राधा. मग ज्याच्या ज्याच्या अंतकरणातली धारा प्रेमाची कृष्णाकडे वाहते ती सगळी स्त्री पुरुष बालक सगळे राधिका आहेत, सगळे राधा आहेत. पण एक पात्र आहे, समजून घेऊ, हरकत नाही. राधा बसलेली आहे. काही गोपिका सांगतात कृष्ण निघून जाणार आहे. राधा म्हणते कुठे? पण मथुरेला चालला. तुला काही वाटत नाही? नाही. का? तुझं त्याच्यावर प्रेम नाही? काय आहे? पण तो निघून चालला याच्याबद्दल तुला काही नाही वाटत? नाही, तो जाऊ शकत नाही. का? मी त्याला इथं ठेवलेलं आहे हृदयामध्ये. ज्याला हृदयात ठेवलं ना, तिथून निघून नाही जाऊ शकत तो. असा जाऊ दे किती जाईल. गोपिका रथाच्या आडव्या झालेल्या आहेत. भगवंत म्हणतात अक्रूरा परत झोपा, आपल्याला जायचंय. मी त्याला समजून सांगितलं, मातेला समजून सांगितलं. बलराम दादा आणि भगवान गोपाळ कृष्ण रथारूढ झालेले आहेत. आणि भागवत असं सांगतं की त्या ठिकाणी अनेक गोपिकांनी कृष्णाच्या विरहामध्ये प्राण सोडून दिलेला आहे. आपोआप प्राण निघून गेला त्यांचा. कृष्ण गेल्यानंतर आपण काय करणार? आपली सकाळ ज्याच्या दर्शनानं होते तो दिसला नाही, आपण काय करू शकतो? आपण काय करू शकतो? आणि गोपिका काही गतप्राण झाल्या कृष्णाच्या वियोगाने. ज्या गतप्राण झाल्या त्या भगवत प्राप्तीला गेल्या. ज्या थांबल्या त्या भगवंताच्या विरहामध्ये नामचिंतनात बुडून गेल्या. अक्रूरानं रथ झुकलं, भगवंताला रथामध्ये घेतलं आणि गोकुळावरून मथुरेकडे अक्रूराचं गमन झाले. अक्रूरने तो श्रीकृष्णाला गोपी घाबऱ्या होती. कंसघात इच्छितो मनोनिया धरणीवर लोळती. अक्रूरने तो श्रीकृष्णाला गोपी घाबऱ्या होती. कंसघात इच्छितो मनोनिया धरणीवर लोळती. अरे अक्रूरा चंडाळा नको नेऊया धननिळा सुकुमार सावळा तो मामूचा हिरे
चैतन्य अडकलेला, गोकुळाचा जो प्राण आहे तोच निघून गेला मथुरेत. गोकुळामध्ये जे नव चैतन्य होतं ते हरवलेलं. सगळ्यांचे चेहरे सुकून गेले, वेली सुकलेले आहेत, झाडं सुकलेले आहेत, कोठ्यामध्ये गायी हंबरतायत, वासरं हंबरतायत. सगळ्यांवरती त्याचा परिणाम झालेला आहे. दगडावरती परिणाम झालेला आहे. गोकुळामधले दगड जे होते पाषाण पत्थर भी पसीज गए जब कन्हैया ने गोकुल छोड़ दिया. पत्थर भी रोने लगे, हे कृष्ण हमें छोड़ के कहां जा रहे हो, हे कृष्ण हमें छोड़ के कहां जा रहे हो. आणि भगवंताचं मथुरेमध्ये आगमन. भगवंताला मथुरेत सोडून आपण गोपिकांना गोकुळात सोडून आपण आपल्या गावामध्ये परत येऊया. आजची कथा इथेच थांबवूया. उद्या रुक्मिणी स्वयंवर हा भाग होणार. उद्याची कथा अगदी वेळेवर होईल. आज थोडा उशीर झाला. वेळेवर येत चला. 4 दिवस झाले. आता आपल्याकडे 3च दिवस राहिले उद्यापासून, आणि शेवट तर कालच असतो. दिवस बरोबर निघून जातात. सांगायचं भरपूर असतं, अपुरा पडतो वेळ. तुमचा उत्साह पाहून वेळेचं किती कधी अतिक्रमण होतं हे मलाही कळत नाही. 10:30 होऊन गेले. कथेमध्ये आपण एवढे डुबून गेलो. फुलवाती आणल्या असतील तर प्रत्येकाने फुलवाती लावा. मेणबत्त्या असतील तर मेणबत्त्या लावा. कुटुंब राहा. आरती होईल आणि आजच्या कथेची सांगा. घ्या मेणबत्त्या फुलवाती आणल्यात का आज इकडे आल्यामुळे विसरले? जेवायला इकडे होतं त्याच्यामुळे नाही ना? हा, एकामेकाला लावायला मेणबत्त्या असतील, भरपूर असतील मेणबत्त्या. हा आहे, ठीक आहे, इकडे आहे बरेच मावळ्यांनी. हा, उद्या रुक्मिणीचं लग्न आहे, तर ती तयारी करा. तुम्हाला काय तयारी करायची तुमच्या पद्धतीनं, हे का? रुक्मिणी सोमवार असेल उद्या, ही कथा असेल रुक्मिणी सोमवाराची. त्याच्यामुळे उद्या ती तयारी करायची आहे. संयोजक मंडळी किंवा बाकीच्या मंडळींना दुसरं यांना काय सूचना द्यायची? कोणाला द्यायचं? आता नवरदेव नवरीला कसं काय द्यायचं करणं? आता बाबा घेऊन जातात, मी ते बाबा लोक ते सावडायला बसले असं व्हायचं. ते काही नाही, तुम्हाला पूजा करायची असेल ती पूजा करा. कन्यादान दुसरं काय. फक्त रुक्मिणी सोमवार तुम्हाला काही करायचं असेल तर ठीक आहे, मी काही असं म्हणणार नाही. कारण माझ्या कथेत हा भानगडत नसतो, निरूपण असतं. बाबा आणि मी दोघ जणांनी असे फक्त निरूपणावरती भर जास्त देतो. पण आता तुमच्या हौशीसाठी आम्ही सीन उभे करतो. मला हा लावल्या मेणबत्त्या उदबत्त्या काय लावायच्या? हा, गोपाल कृष्ण भगवान आरती कुंज बिहारी की, कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी